तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चंचीने पाठवलेल्या त्या बायका भुवनेश्वरीचा अपमान करत सगळ्यांसमोर म्हणत असतात की जी बाई स्वतःच्या नवऱ्याची होऊ शकली नाही, स्वतःच्या मुलाची होऊ शकली नाही, ती जगाची काय होणार. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. भुवनेश्वरी तर खाली मान घालूनच उभी राहते. तर त्या बायका तिच्याबद्दल वाटेल ते बोलत असतात. तिला सूर्यवंशींच्या घराला वेटोळं घालून बसणारी नागिनही म्हणतात आणि त्यामुळे सगळेच जण चिडतात. त्याचवेळी चंची आणि दुर्गीसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघी लपूनच हा सगळा प्रकार बघून खूपच खुश होत असतात. तर त्या बायका म्हणत असतात की ही बाई एक नंबरची पाताळ यंत्री आहे. हिने ती शाळा उघडली, पण त्याला शाळा म्हणावं की दुकान ते सुद्धा कळत नाही. एकीकडे ही शिक्षणाला नावं ठेवते आणि दुसरीकडे शाळा उघडते. कशासाठी? आणि हिने तर हिच्या नवऱ्यालासुद्धा औषधं खायला घालून आजारी पाडलं. पण खरं तर तो तिचा नवराच नाही म्हटल्यावर तिला तरी कशाला दयामाया वाटेल ना. दुसरीकडे अधिपती आणि ओंकार अजूनही हॉस्पिटलमध्येच असतात. डॉक्टर ओंकारला सांगतात की तुम्हाला आता हाताची खूप काळजी घ्यावी लागेल, हाताची हालचाल पूर्णपणे बंद करावी लागेल. मात्र ते ऐकून ओंकार म्हणतो की असं कसं डॉक्टर, मला रोज कामावर जावं लागतं. पण त्यावेळी अधिपती त्याला समजावतो आणि पूर्णपणे काळजी घ्यायला सांगतो. तर दुसरीकडे त्या बायका भुवनेश्वरीला बोलतच असतात आणि मग त्यानंतर त्या म्हणतात या बाईची तर हा हॉल झाडण्याची सुद्धा लायकी नाही आणि तुम्ही तिला स्टेजवर बोलावून तिचा सत्कार करणार आहात का? हिने हिच्या सुनेला घराबाहेर काढण्यासाठी किती कारस्थानं केली आहेत माहिती आहेत का तुम्हाला? आणि मग त्यानंतर त्या सरळ पायातली चप्पल काढतात आणि भुवनेश्वरीवर उगारतात आणि ते बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि त्याचवेळी त्या बायका ती चप्पल भुवनेश्वरीवर भिरकवतात. मात्र अक्षरा ती चप्पल पकडते आणि पुन्हा खाली फेकून देते. सगळ्यांनाच या प्रकारामुळे मोठा धक्का बसलेला असतो. तर अक्षरा त्या बायकांना सुनावते की झाला तेवढा तमाशा खूप झाला, आता तुम्ही गप्प बसा, नाहीतर मी इथे पोलिसांना बोलावेल. आणि पोलिसांचं नाव ऐकून त्या बायका घाबरतात. तर भुवनेश्वरी अक्षराकडे बघतच राहते. दुसरीकडे अधिपती ओंकारला घेऊन घरी जाण्यासाठी निघालेला असतो. पण ओंकार त्याला आग्रह करत म्हणतो की भावा तू जा त्या समारंभाला, नाहीतर अक्षरा रागवेल. मात्र अधिपती म्हणतो की जर मी तुला असाच सोडून गेलो ना तर ती रागवेल, त्यामुळे तू काळजी करू नको, आपण घरी जाऊ. आणि मग तो ओंकारला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे अक्षरा त्या बायकांना थांबवत म्हणत असते की आमच्या घरातल्या गोष्टी चार चौघांमध्ये बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? तर त्या बायका अक्षरालाच विचारतात की अगं पण तुला काय झाले, तू हिची बाजू का घेतेस? हिने तुला घराबाहेर काढण्यासाठी किती कारस्थानं केली, तुझा किती छळ केला? आणि त्यावर अक्षरा म्हणते की तुम्हाला कोणी सांगितलं यांनी माझा छळ केला इथे? आणि मुळात आम्हा दोघींमध्ये तात्विक अंतर आहे आणि हा सर्वस्वी आमच्यातील वैयक्तिक प्रश्न आहे, त्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला कोणीही हक्क दिलेला नाही. पुढे ती असंही म्हणते की मॅडमने कित्येक लोकांना सरळ हाताने मदत केली आहे, त्यांना जाऊन विचारा तुम्ही. जर एक शेतकरी असेल ना तर त्याला बियाणं पुरवण्यापासून तर त्याचं पीक येईपर्यंत मॅडम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतात, त्यांच्या मुलींची लग्न लावून देतात, त्यांना जाऊन विचारा तुम्ही. आणि एवढ्या संस्था सांभाळणं काय सोपं काम वाटलं का तुम्हाला? तुम्ही मॅडमची लायकी काढताय, पण तुमची लायकी काय आहे हे मी तुम्हाला विचारणार नाही, कारण ते अत्यंत हीन दर्जाचं आहे आणि तुमच्या पातळीवर मला उतरायचं नाही. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून सगळेच जण कौतुकाने तिच्याकडे बघत असतात. भुवनेश्वरीचे डोळेसुद्धा नकळतपणे भरून येतात. तर इकडे दुर्गी चंचीला विचारत असते की या अक्षराला मध्येच काय झालं, ही ताईची बाजू का घेत आहे? तर चंची म्हणते तिला नको तिथे नाक खुपसायलाच लागतं. आणि मग त्या रागातच अक्षराकडे बघू लागतात. तर अक्षरा त्या बायकांना सांगत असते की मॅडम अधिपतींवर जेवढं प्रेम करतात, त्यांना जेवढा जीव लावतात ना, तेवढी कोणतीच आई आपल्या मुलाला जीव लावताना मी आजपर्यंत बघितलेली नाही आहे. जरी माझे सासरे चारुहास सूर्यवंशी त्यांना बायको मानत नसले ना, तरी अधिपती सूर्यवंशी त्यांना आई मानतात आणि त्याच हक्काने त्या घरात राहतात. पुढे ती असंही म्हणते की तुम्हीसुद्धा एक स्त्रीच आहात ना, मग दुसऱ्या स्त्रीविषयी एवढ्या हीन दर्जाचं बोलायला तुम्हाला लाज वाटली नाही का? तुम्हाला असं बोलावं तरी कसं वाटलं? तुम्ही कुठून आलात, का आलात हे मला तुम्हाला विचारायचं नाही आहे. एखाद्या स्त्रीचा असा चार चौघांमध्ये अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून इकडे चंची आणि दुर्गी खूपच घाबरतात. दुर्गी म्हणत असते की तू लवकर त्या बायकांना फोन कर आणि त्यांना येथून निघायला सांग, नाहीतर जर या सुनबाईने पोलिसांना बोलावलं आणि या बायकांना पोलिसांनी पकडून नेलं ना तर आपण यात अडकू, आपलं नाव समोर येईल आणि मग आपलं काही खरं नाही. त्यामुळे मग चंची लगेच त्या बायकांना कॉल करते. इकडे अक्षरा त्या बायकांना चांगलंच सुनावते आणि तेथून जायला सांगते. इतक्यात त्या बायकांना चंचीचा कॉल येतो आणि मग त्यानंतर त्या मुद्दाम पुन्हा एकदा भुवनेश्वरी हाय हाय असं म्हणत घोषणा देतात आणि पटकन तेथून निघून जातात. घडलेल्या प्रकाराचा भुवनेश्वरीला धक्काच बसलेला असतो. ती पूर्णपणे खचून जाते. अक्षरा तिला पाणी देत शांत करते. त्यानंतर तिथे असणारे इतर लोकही निघून जातात. अक्षरा आयोजकांना विचारत असते की त्या बायका नेमक्या कोण होत्या आणि इथे अचानक का आल्या, मात्र त्यांनाही काहीच माहिती नसते आणि मग त्यानंतर भुवनेश्वरीसुद्धा तेथून निघून जाते. दुसरीकडे शिवानी ओंकारला कॉल करून तिथे घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ते सगळं काही अधिपतीसुद्धा ऐकत असतो आणि आपल्या आईसाहेबांवर कोणत्या तरी बायकांनी चप्पल भिरकावली हे कळल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अक्षराचे आईबाबा तिच्याशी बोलत असतात. ते म्हणत असतात आज जे काही घडलं ते खरंच भयानक होतं. मॅडमला किती वाईट वाटत असेल आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. तिला देखील या सगळ्या प्रकाराचा खूप त्रास झालेला असतो. मात्र त्या बायका नेमक्या कोण होत्या, कुठून आल्या हे कोणालाच कळत नसतं. आणि तितक्यात इरा म्हणते की खरं तर त्या बायका जे काही बोलल्या ना ते खरंच होतं. त्या मॅडम नेमक्या कोणत्या अधिकाराने तुमच्या घरात राहतात काय माहीत. आणि इराचं ते बोलणं ऐकून अक्षरा तिच्यावर चिडते. ती इराला म्हणत असते की तू वाटेल ते बोलू नको, पण इरा काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की ताई, सत्य एक ना एक दिवस जगासमोर येतं आणि आज तेच झालं. त्या मॅडम दुसऱ्यांचा कधीच विचार करत नाही, वाटेल तसं त्यांना वागवतात. मात्र त्या स्वतः कशा आहेत ना आज हे सगळ्यांना कळलं. त्यांच्यासोबत असंच व्हायला हवं होतं आणि त्यामुळे अक्षरा तिच्यावर ओरडते. तर इरा रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे भुवनेश्वरी एकटीच रूममध्ये बसलेली असते. ती घडलेल्याच गोष्टींचा विचार करत असते. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्या भुवनेश्वरीला दार उघडायला सांगतात. त्यामुळे भुवनेश्वरी दरवाजा उघडते. आजी तिला विचारत असतात की काय झालं, अजूनही तू त्याचाच विचार करतेस का. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आई, आज जे काही घडलं ना त्याचं आम्हाला वाईट वाटत नाही आहे. खरं तर आम्ही त्याचा विचारही करत नाही आहे. त्यामुळे मग आजी विचारतात की मग कशाचा विचार करतेस तू. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की मी सुनबाईचा विचार करते. दुसरीकडे ओंकार अधिपतीला कॉल करून विचारत असतो की तू घरी पोहोचला का, मॅडमशी काही बोलणं झालं का. पण अधिपती सांगतो नाही, मी अजून रस्त्यातच आहे आणि त्या दोघीही माझा कॉल उचलत नाही आहेत. नेमकं काय घडले माहीत नाही. तर इकडे चारुहास सर अक्षराला म्हणत असतात की आज तू भुवनेश्वरीची बाजू घेऊन त्या बायकांशी भांडली, हे माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग होतं. आणि त्यावर अक्षरा म्हणते की बाबा, त्या बायका चार चौघांमध्ये मॅडमचा अपमान करत होत्या आणि मुळात आपल्या घरच्या गोष्टी अशा चार चौघांमध्ये बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. त्यावर चारुहास सर म्हणतात आज जे काही घडलं ते चुकीचंच होतं, हे मान्य आहे मला. मात्र त्या बायका जे काही बोलल्या ना ते अगदीच बरोबर होतं, त्यात काही चूक नव्हतं. त्यावर अक्षरा म्हणते हो बाबा, अगदीच बरोबर आहे आणि मॅडम कशा आहेत ते आपल्याला माहिती आहे, पण त्यांचा असा चार चौघांमध्ये अपमान करणं किती चुकीचं आहे. मी एक स्त्री म्हणून आज मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.